नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय परशुराम नागरगोजे यांची पाचाट ही कादंबरी आणि आज या पाचाट कादंबरीचा भाग 5. गाडीतळात बैलगाड्या दाखल होण्यापूर्वी त्या गाडीची नोंद गेटवर असलेल्या केबिनमध्ये करावी लागे. नोंद केल्यानंतर जो नोंदणी नंबर मिळायचा त्या नंबरला गाडी खाली व्हायची. गाडी तळात गाडी लावली की बैलांना सोडून पाण्याच्या हौदावर पाणी पाजायला न्यायचं. पाणी पाजून आणल्यानंतर गाडीच्या दोन्ही बाजूंना त्यांना बांधायचं. 8-10 किलोमीटर चालल्यामुळे बैल भुकेलेली असायची. त्यांना त्यांचे मालक शेलके वाढे टाकायचे आणि निवांत व्हायचे. कारखाना सुरू असल्यावर कारखान्यातनं गरम पाण्याचा पाट वाहत असे. दिवसभर काम करून कंटाळलेले गाडीवान या पाण्याच्या पाटावर आंघोळ करायचे आणि कोपीकडं जायचे. फडातून यायला उशीर झाला असेल तर जाईपर्यंत अंधार पडायचा. कोपीपुढे चुली पेटलेल्या असायच्या. लांबून जर हे दृश्य पाहिलं तर वणवा पेटला का काय असं वाटे. धूर आणि धुळीच्या वातावरणातनं वाट काढत कोपीवर यायचं तोपर्यंत स्वयंपाक झालेला असायचा. गरम भाकर आणि कालवण तयार झालेलं असायचं. गाडीवान पोटभर जेवण करून बैलाला पेंड घेऊन पुन्हा गटात जायचे. रात्री कधी नंबर येईल त्यावेळी गाडी खाली करण्यासाठी नंबरला उभी करायची. कारखान्याच्या गेटमधनं आत शिरताना 3-4 ठिकाणी वजन काटे लावलेले. गाडी वजन काट्यावर गेली की भरलेल्या गाडीचं वजन करायचं आणि गाडी गव्हाणीला लावून खाली करायची. गाडी खाली केली की मोकळ्या गाडीचं वजन परत काट्यावर करायचं आणि ऊसाची स्लिप घ्यायची. त्यावेळी समजायचं की गाडीत आपण किती ऊस आणला आहे, आज आपलं किती रुपयाचं काम झालं आहे. मोकळ्या गाड्या घेऊन रात्री बेरात्री कोपीवर यायचं. आल्यानंतर थोडीफार झोप झाली तर झाली, नाही तर आले असेच पुन्हा फडात. हानूच्या बैलाला काही फरक पडला नव्हता. त्यांनी वडिलांना निरोप दिला होता म्हणून हानूचे वडील बाजाराच्या आदल्या दिवशी हजर झाले होते. बाजारात जाऊन हा बैल विकून दुसरा बैल घेतल्याशिवाय पर्याय नव्हता. बाजाराला जाताना दिवसभर बैलाला पुरेल एवढी वैरण हानूनं गाडीत भरली. बैल जुंपली आणि बापलेक बाजाराला निघाले. 4 वर्ष या बैलानं साथ दिली होती. या जोडीनं कधी रस्त्यानं ताप दिला नाही, कधी अंगावर गाडी ओढली नाही. लहान लेकरं त्यांना पाणी पाजत पण कधी कुणाच्या अंगावर धावले नाहीत. त्याच्याच नशिबाला काय आलंय हे, असं हानूचे वडील म्हणाले. आता मस खरंय समज, पण करणार काय, तो काय नीट झाल्याशिवाय राहत नसतो. एवढं त्याचं दुखलं तरी त्यांनी 4 खेपा आणल्या. 8-15 दिवस त्याला कोपीव ठेवला तर तो बरा होईन असं वाटतंय. नाही मग काय करायचंय, तुझ्या काय म्हण आहे? नाही, मला वाटतं दुसरा नवीन बैल घ्यावा आणि ह्याला बी ठेवावा. उद्या तेव कसला निघतोय आणि कसला नाही त्याचा काय नियम आहे का? मला वाटतं ही जोड राहू द्यावा अशीच. अरे मस्त खरं आहे तुझं, पण पैशाचं कसं करायचं? बघू ना, मुकादमाला म्हणून बघू. 15 दिवसात बैल नीट झाल्यावर नवीन बैल विकून टाकू. 15 दिवसात सावरण आपलं ह्यो बैल. अशा गप्पा मारत मारत बाजारात बैलगाडी आली. खूप मोठा बैलाचा बाजार भरला होता. अनेक ठिकाणाहून बैल घेऊन व्यापारी आले होते. पाहिजेत तसे बैल बाजारात होते. हानूनी आणि तात्यानं मिळून चांगला पारखून बैल घेतला. 15 दिवसाचा पैशाचा वायदा करून थोडाफार इसार दिला आणि बैल ताब्यात घेतला. लागलेल्या बैलाला गाडीला पाठीमागे बांधलं आणि नवीन बैलाला गाडीला जुंपलं. नवीन बैल घेतल्यामुळे हानूच्या उचलीत अजून भर पडली होती. त्यामुळे मुकादमाच्या 4 गोष्टी ऐकाव्याच लागणार होत्या. 3 बैल झाल्यामुळे हानूला पहिल्या एवढे वाढे विकायला सापडेनात. त्यामुळे किरकोळ खर्चाची ताणाताण व्हायला लागली. या कारणामुळे चालू वर्षाचा हंगाम परवडेल का नाही अशी शंका त्याला यायला लागली. संक्रांतीच्या सणाला कारखान्याची क्लिनिंग असल्यामुळे कारखाना 2 दिवस बंद राहणार होता. कारखान्याला येऊन आता 2.5 महिने झाले होते. कौशल्याला सणाच्या निमित्तानं लेकरांना भेटायला जायची इच्छा झाली होती.
सणाच्या निमित्तानं 2 दिवस गावाकडून जाऊन यावं असं तिला वाटायला लागलं. तिने गंगारामला परवानगी मागितल्याबरोबर जायला त्याने होकारच देऊन टाकला. गावाकडं जायचं म्हणून कौशल्यानं ऊस तोडायला गेल्यावर शेलका ऊस बाजूला काढून त्याचे तुकडे केले. सायंकाळच्या वेळी पाववालं कोप्यामध्ये फेरी मारायला आलं. त्यावेळी कौशल्यानं त्याच्याकडून पावाचे पुढे खारी घेतली. गंगारामनं शेजारच्या हॉटेलमधनं गोडी शेव आणली. अशा प्रकारचा पोरांना खाऊ घेतला आणि पिशवीत व्यवस्थित भरून ठेवला. संक्रांतीच्या दिवशी नेहमीप्रमाणे लवकर उठून तिने गंगारामसाठी पोळ्याचा स्वयंपाक केला. त्यातल्या काही पोळ्या बरोबर घेतल्या. दररोज सकाळी 5 वाजता कोप्यामधनं गावाकडे एक जीप गाडी जात असे. या गाडीमुळे गावाकडे जाण्या येण्याची चांगली सोय व्हायची. निघण्यापूर्वी ज्या लोकांना यायचं आहे त्यांनी लवकर गाडीजवळ येण्यासाठी गाडीचा वाहनचालक हॉर्न वाजवत असे. कौशल्याची आवराआवर सुरू असताना गाडीचा हॉर्न वाजला तशी कौशल्याची धांदल उडाली. गंगारामनं तिला विचारलं, अगं उरकलं का? गाडी निघाली ना? अहो झालंय की, पोळ्या करून ठेवल्या त्या टायमाला खा, बैलांना पाणी टायमाला पाजा. वाढे विकून जमा केलेले पैसे गंगारामनं कौशल्याकडे दिले आणि म्हणाला, पैसे जपून ठेव, तालुक्याला गेल्यावर पोरांना अजून काहीतरी खायला घ्यावं. चल बरं लवकर, गाडीत जागा नाही भेटायची. अहो तुम्ही पिशव्या घेऊन व्हा पुढं, मी आलीच की. त्याबरोबर गंगारामनं पिशव्या उचलल्या आणि गाडीकडे निघाला. कौशल्यानं गडबडीत पेटीत ठेवलेली चांगली साडी नेसून कोपीचं दार लावलं. जाता जाता बैलांना वैरण टाकली. बैलांनी त्या वैरणीकडे पाहिलं सुद्धा नाही. त्यांचं सगळं लक्ष कौशल्याकडे होतं. गाडीत गावी जाणाऱ्यांची बरीच संख्या होती, त्यामुळे गाडीत बसायला खूप दाटीवाटी झाली होती. तरी तसेच बसून सगळेजण गावाकडे निघाले होते. गाडी 10 वाजण्याच्या सुमाराला तालुक्यात पोचली. कौशल्या लेकरांसाठी काहीतरी घ्यावं म्हणून बाजारात गेली. संक्रांतीचा दिवस, त्यामुळे बाजारात खूप गर्दी होती. रस्त्याने नीट चालता येत नव्हतं. बाजारपेठ फुलून गेली होती. कौशल्यानं पोरींना मेहंदीचे कोन, कानातल्या रिंगा, बांगड्या, कृष्णासाठी खेळणी अशा वस्तू खरेदी केल्या. त्यांना खायला केळी आणि शेव असा खाऊही घेतला. आई येणार म्हणून लेकरं रस्त्याकडे टक लावून वाट बघत होती. रामा जिथं गाडी यायची तिथं जाऊन उभा राहिला होता. आई केव्हा येते असं त्याला झालं होतं. रामाला यावर्षी खूप कष्ट करावे लागत होते. शेतातली सगळी कामं त्याला आणि त्याच्या आजीला पाहावी लागत होती. घरातली कामं करण्यासाठी तो आजीची मदत घ्यायचा, पण त्याबरोबर त्याला शाळेचाही अभ्यास असायचा. कोवळ्या वयात त्याला बऱ्याच जिम्मेदारीला सामोरं जावं लागत होतं. आई गाडीतनं खाली उतरलेली बघून रामा तिच्याजवळ गेला. लेकराला बघितलं आणि आईचा जीव मोठा झाला. तिने त्याला जवळ घेऊन त्याच्या गालाचे मुके घेतले, त्याच्या पाठीवरनं हात फिरवला आणि कौशल्या म्हणाली, माया सोन्याला लय काम पडत असेल नाही का? खराब झालं महा लेकरू. रामाने तिला विचारलं, सकाळी किती वाजता निघाली होती? काय 5:30 वाजता निघाली असन बघ. आणि आप्पा बरे आहेत का? हा चांगले आहेत. ते म्हणाले रामाला म्हणावं रानातल्या कामासाठी शाळा बुडवायची नाही. रामाने तिच्या हातातली पिशवी घेतली आणि दोघं घराकडे निघाले. कौशल्या घरात येतात सगळी लेकरं तिच्या अंगाखांद्यावर उड्या मारायला लागली. कुणी तिच्या गळ्याला मिठ्या मारत होतं तर कुणी मांडीवर लोळत होतं. कृष्णा आजीला चिकटून बसला होता. त्यांनी त्याच्या आईला ओळखलंच नव्हतं. ती त्याला जवळ घ्यायला लागली, पण तो आईच्या जवळ काही येईना. तिने त्याला बळजबरीनं जवळ घेतलं आणि म्हणाली, अरे काय र, मला विसरलं काय? अरे बाबा, मी तुझी आई आहे ना. बराच वेळ कृष्णा तिच्या तोंडाकडे बघत राहिला होता. कौशल्याच्या येण्यानं घर आनंदानं न्हावून गेलं होतं. अण्णा, बाई, कौशल्या बराच वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा मारत बसले. तोपर्यंत वैष्णवीनं आईला चहा करून दिला. आईनं येताना काय आणलंय हे पाहण्यासाठी तिने आणलेल्या पिशवीतलं साहित्य बाहेर काढायला सुरुवात केली. बांगड्या, रिंगा बघितल्या आणि पोरी हरखून गेल्या. राधानं तर मेहंदीचा कोन घेऊन लगेच हातावर मेहंदी काढायला सुरुवातही केली.
रामनं पिशवीतला ऊस काढला आणि दारात बसून खायला लागला. बाई माणसाला कुठेही गेलं तरी घाण्याला झोंपलेल्या बैलासारखं उभंच राहावं लागतं. कारखान्यावरून कौशल्य येऊन तासभर सुद्धा झाला नसेल तोच संक्रांतीच्या सणाला लागले. लेकरांच्या तोंडात गोड घास घालण्यासाठी ती धावत पळत आली होती. बाईनं सकाळीच हरभऱ्याची डाळ शिजवली होती. कौशल्यानं त्या डाळीचं पुरण केलं. बाईनं तोपर्यंत चुलीवर कुरडया, पापड आणि भज्जे तळले. दोघी सासूसुनांनी सगळा स्वयंपाक केला. कौशल्य आल्यामुळे बाईला थोडा आराम मिळाला. कारखान्याला गाड्या गेल्यापासून बाईलाच लेकरांची आणि अण्णांची उडबस, खाणं पिणं, जनावरांचं धारापाणी आणि शेतातले उद्योग सगळं काही तिलाच पाहावं लागायचं. हे सगळं करत असताना तिची दमछाक होत असायची. त्यात तिची तब्येत तिला साथ देत नव्हती. गुडघेदुखीनं ती हैराण झाली होती. वय झाल्यामुळे तिला या कामाचा पसारा रेटत नव्हता, पण तिने जिद्द सोडली नव्हती. लेकाच्या संसारासाठी ती रात्रीचा दिवस करत होती. संक्रांतीच्या सणाला स्त्रिया चांगल्या साड्या, दागिने, केसामध्ये गजरा अशा प्रकारे नटून थटून प्रसन्न मनानं ओवसायला जातात. गावातील सर्व देवी देवतांचं दर्शन घेतात. या प्रथेचं पालन करण्यासाठी कौशल्य आणि बाई ओवसाईला निघाल्या होत्या. त्यांच्याबरोबर वैष्णवी आणि राधा दोघीही नटून थटून निघाल्या होत्या. गावातल्या सर्व देवी देवतांचा आशीर्वाद घेऊन त्या घरी परत आल्या. घरी आल्यावर सकाळपासून त्या दोघींनी धरलेला उपवास सोडला. सणाच्या राड्यातनं कौशल्या 4 वाजता मोकळी झाली. थोडा वेळ अंग मोकळं करून रानातून फेरफटका मारून यावं म्हणून रामाला घेऊन शेतात गेली. शेतावर तिने चौफेर नजर मारली. हिरव्यागार पिकावरनं तिची नजर हटत नव्हती. शेताची बाईनी आणि रामानी व्यवस्थित काळजी घेतली होती. यावर्षी काळी आई तिची ओटी भरून भरेल अशी आशा तिला वाटत होती. हिरवीगार ज्वारी, दाट हरभरा, कापूस, गहू या पिकांनी शिवार फुलून गेला होता. बांधावरील बोराच्या झाडाच्या फांद्या बोरामुळे झोकल्या होत्या. ज्वारी हुरड्यात आली होती. त्यामुळे पाखरांचे थवेच्या थवे उडताना दिसत होते. शेतातून कौशल्याचं पाऊल हालत नव्हतं, पण थांबून चालणार नव्हतं, कारण सकाळी उठून परत कारखाना गाठायचा होता. शेतातून घरी जाताना हरभऱ्याचे 2-4 ढाळे उपटून घेतले. ढाळ्यांचे घाटे सोलून तोंडात टाकत टाकत दोघेजण घर जवळ करायला लागले. पावसानं आज अचानक हजेरी लावली होती. पाऊस पडल्यामुळे फडातनं ऊसाच्या गाड्या बाहेर काढताना बैलांची दमछाक होत होती. डांबरी रस्ते ओले झाले होते. त्यावर पडलेल्या शेणामुळे रस्त्यावरनं बैलांचे पाय गाडी ओढताना घसरत होते. गाड्या चढायला लागल्या तशी बैलांची अजूनच फजिती व्हायला लागली. गाड्या मागे सरकू नयेत म्हणून एक जण दगडाची उटी घेऊन गाडी मागे चालत होता, जेणेकरून गाडी मागे सरकली की लगेच गाडीला उटी लावायची. जिथून गाड्या चालल्या होत्या त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना तीव्र उतार होता. अशातच गाडी ओढताना बैलाचा पाय घसरला तशी गाडी मागे मागे सरकायला लागली. गाडीवानाचा बैलगाडीवरचा ताबा सुटायला लागला. बैलगाडी मागे मागे सरकायला लागली आणि रस्त्याच्या खाली उतरली. रस्त्याच्या बाजूला तीव्र उतार आणि गाडीत ऊसाचा बोजा होता, त्यामुळे बघता बघता गाडी मागे सरकली आणि रस्त्याच्या बाजूला असलेल्या उतारावरनं खाली गेली. धाप्प असा जोरात आवाज आला. बैल मोठ्यानं हंबरायला लागली. ते पाहून गाडीवानांनी आपल्या गाड्या थांबवल्या आणि खाली गेलेल्या गाडीकडे धाव घेतली. समोर बघता तर गाडी पलटी झाली होती. गाडी जवळ जाऊन बघता तर गाडीवान दिसत नव्हता. एक बैल गाडीखाली दबला होता तर दुसऱ्याला फास लागला होता. एका गाडीवानानं हातात कोयता आणला होता. त्या कोयत्यानं फास लागलेल्या बैलाची सापटी तोडली आणि त्या बैलाला त्याने मोकळं केला. बाकीच्या गाडीवानांनी गाडीच्या सोला पटापटा सोडल्या. सोला सोडल्यामुळे गाडी मोकळी झाली.
15-20 जणांनी पलटी झालेली गाडी सरळ करून बाजूला सरकवली आणि पटापटा उसाच्या मोळ्या उचलायला सुरुवात केली. बैलाच्या अंगावर पडलेला उसाचा भार कमी झाला तसा तो तटकन उठून बाजूला झाला. बैलाप्रमाणे गाडीवान देखील उसाखाली दाबल्याची शंका सगळ्यांना येत होती. 5-10 मिनिटात उसाच्या मोळ्या उचलल्या. उसाच्या मोळ्याखाली गाडी मालकच बेशुद्ध अवस्थेत पडला होता. काही जणांनी त्याला तिथून उचललं, पटांगणात आणलं. पटांगणात आणलेला गाडीवान शुद्धीवर नव्हता, पण छातीची धडधड सुरू होती. त्याच्या जीवाचं काही बरं वाईट झालं का काय या विचाराने त्याच्या बायकोनी हंबरडा फोडला. त्याच्या जवळ जाऊन ती स्वतःची छाती बडवून घेत होती. बाकीच्या आयाबाया तिला धीर द्यायचा प्रयत्न करत होत्या. मालकाची अवस्था बघून ती बेचैन झाली होती. तेवढ्यात कोणीतरी कारखान्याची गाडी बोलवून घेतली होती. त्या गाडीत बेशुद्ध पडलेल्या गाडीवानाला टाकून ती गाडी त्याला दवाखान्यात घेऊन गेली. गंगारामच्या टोळीत आज आक्रित घडलं होतं, त्यामुळे सगळी टोळी दुःखाच्या सागरात बुडून गेलेली होती. कौशल्याला येऊन 15 दिवस होत नाही, तोच गावाहून ज्वारी काढायला आली आहे, सुगीसाठी गावाला कोणीतरी या असा निरोप आला. काढणीच्या दिवसात कारखान्याला गेलेल्या लोकांचे फार हाल होत असत. एका माणसानं गावाकडे ज्वारी काढायला जायचं आणि एका माणसानं बैलगाडी चालवायची. हे करत असताना वेळेला अन्नसुद्धा मिळत नसायचं. गंगाराम कौशल्याला म्हणाला, अगं ज्वारी काढायला जावंच लागण ना. कौशल्या म्हणाली, जावं तर लागणच की. यंदा ज्वारीला पाणी चांगलं बसलंय, त्यामुळे ज्वारी काढायला जड जाईन. गंगाराम तिला म्हणाला, हे बघ, ज्वारी काढायला 1-2 बाया भेटल्या तर बघायच्या, म्हणजे 8-15 दिवसात सुगी उरकल. सांज सकाळ लेकरं घ्यायच्या हाताखाली, म्हणजे त्यांचा बी हातभार लागण. बैलाची कोणापाशी तरी सोय लावायची, खळं करायचं. त्या दिवशी मी गावाकडे येतो. तुमच्या बी खाण्यापिण्याची लय हाल होते. गाड्या खाली करायला उशीर झाला ना तर तिकडंच हाटीलात खात जा काहीतरी. अगं खाण्याचं कसं बी करता येईल. उद्या गाडी खाली करून येताना साखरेची मोकळी पोती मिळाली तर आणा, म्हणजे गावाकडे घ्यायचा ताप वाचण. ज्वारी यंदा बरी होईन असं वाटतंय बरं का. तसं झालं तर लय बरं होईन बुवा. ज्वारी विकून मुकादामाचं सगळं देणं घेणं मिटवता येईन बघ. या उचलीने तर जन्माचा पिच्छा धरलाय, सुटता सुटा नाही. जन्माचीच कटकट आहे. काय करणार, नशीबच फाटकं, त्याला आपण तरी काय करावं. नवरा बायकोच्या गप्पा सुरू असताना हानू तिथं आला आणि म्हणाला, काय काय चाललंय काय नवरा बायकोचं. अरे हानू, ज्वारी काढाय आली, गावाकडनं निरोप आलाय. मग कोण जातोय काढणीला. देतो की हिलाच पाठवून. आपलं हिथं कसं बी करता येईल. तुझं बरं येईल का. म्हातारा म्हातारी करतात गावाकडचा उद्योग सगळा. बरंच म्हणायचं. बरं वहिनी, लेकराला खायला घेऊन देतो, तेवढं गावाकडं गेल्यावर पोच करा बरं का. ठरल्याप्रमाणे सकाळी उठून कौशल्या गावाकडे गेली आणि बाई, रामा आणि वैष्णवी यांना मदतीला घेऊन कौशल्यानं ज्वारी काढायला सुरुवात केली. एका चिपाडाची जमिनीपासनं नाळ तुटत होती. ती नाळ तुटताना चिपाडाच्या मुळ्या ताटा तुटत होत्या. चिपाड ते दुःख विसरून आपला हा देह कोणाच्या तरी उपयोगी येणार या आनंदात त्या वेदना विसरून जात होते. घरच्या घरी सर्वच जण ज्वारीवर तुटून पडली होती. बाईची मात्र त्यांच्याबरोबर काम करताना दमछाक होत होती. पण सुगीच्या दिवसात काम केल्याशिवाय पर्याय नव्हता. अधूनमधून कौशल्या तिची पात घ्यायला मदत करत होती. सकाळी लवकर यायचं आणि रात्री अंधार पडेपर्यंत ज्वारी काढायची. असं करत करत 4-5 दिवसात सगळं शेत मोकळं करून टाकलं. जशी पात धरली तशी मागे आळाशा पडल्या होत्या. त्या आळाशाची कणसं बाई आणि कौशल्यानं जाग्यावर कापली. ती कापलेली कणसं रामा आणि वैष्णवी एका साडीच्या तडपात बांधून वाहून नेत होते. कणसं कापून झाल्यावर रानोमाळ पडलेला कडबा बांधायला गावातल्या एका माणसाला उक्ताच देऊन टाकला. ज्या दिवशी खळं करायचं त्या दिवशी सकाळी गंगाराम गावाकडे आला.
मळणी यंत्र येईपर्यंत रानोमाळ बांधून पडलेला कडबा एका जागेवर सर्वजण गोळा करायला लागले. बाई रानात पडलेलं एक एक कणीस गोळा करत होती. मोकळ्या झालेल्या रानात शेळी करडं मोकळी सोडली होती. रानात मध्ये मध्ये राहिलेलं हिरव्यागार बाटुकाची शेंडा वरच्यावर शेळ्या खोडत चालल्या होत्या. दुपारच्या वेळी मळणी यंत्र आलं. वाहत्या वाऱ्याची दिशा बघून मळणी यंत्र चालकानं खळ्या शेजारी आणून लावलं. खळ्यातली कणसं चांगलीच वाढली होती. गंगारामनं मदतीला शेजारच्या शेतातल्या 1-2 जणांना हाका मारून बोलवून घेतलं. कौशल्याने आणि रामाने मळणी यंत्राच्या खाली तळवट अंथरला. बाईनं खळ्याच्या एका बाजूनं जागा करून कणसाच्या पाट्या भरायला सुरुवात केली. सगळी अशी तयारी झाल्यावर चालकानं मळणी यंत्र सुरू केलं. कौशल्या, रामा रिकाम्या पाट्या कणसानं भरून देत होती आणि त्या पाट्या गंगाराम मळणी यंत्रामध्ये रिकाम्या करत होता. मळणी यंत्रामध्ये कणसं पडताच खालून सोन्यासारखा दाण्याचा पाट मळणी यंत्रातनं वाहायला लागला. जसजशी कणसं मळणी यंत्रामध्ये जात होती तसतशी पाठीमागे पोत्यावर पोती भरत होती. 4-5 महिने जे कष्ट घेतले होते त्याचं फळ आज मिळत होतं. 2 तासाच्या ज्वारी करून झाली. मळणी यंत्र बंद होताच मळणी यंत्र चालकाला त्याच्या कष्टाचा वाटा देऊन टाकला. त्यांनी मिळालेलं धान्य एका पोत्यात बांधून ठेवलं आणि तो निघून गेला. दिवस मावळायच्या वेळी सर्व पोती शिवून गंगारामनं गाडीत भरली. सोलानं ती व्यवस्थित बांधली आणि बैलांना चल म्हणताच बैल घर जवळ करायला लागली. परंपरेनुसार दारासमोर बैलगाडी येताच कौशल्या बाहेर आली. हातात पाण्याचा तांब्या, हळदी कुंकू आणि भाकरी घेऊन गाडीच्या जवळ आली. तांब्यातल्या पाण्यानं बैलांचे पाय धुतले, बैलांचं पूजन केलं, त्यांना भाकरी चारली आणि मग गाडीतून आणलेल्या ज्वारीची पोती खाली घेतली. ज्वारीच्या काढणीच्या निमित्तानं सगळा परिवार एकत्र आला होता. दिवसभर काबाड कष्ट करून सगळेजण थकले होते, पण कौशल्याला मात्र विश्रांती घ्यायला सवड नव्हती. आजी आजोबांपाशी ठेवलेल्या लेकरांना काहीतरी गोडधोड करून घालावं म्हणून तिची धडपड सुरू झाली होती. रात्री बराच वेळ कौशल्यानं जागून मुलांना खाऊ केला. रानातला सर्व उद्योग उरकल्यामुळे कारखान्याला जाण्याची तयारी सकाळी उठल्यापासून चालू होती. आज उन्हाचा पारा चांगलाच वाढल्यामुळे गाडीवान नेहमीच्या वेळेपेक्षा ऊस तोडायला लवकर जायला लागले. समोरच्या गाडीमागे गाडी लावायची आणि मग गाडीवान बिनधास्त राहायचे. त्यातले बरेच जण झोपीसुद्धा जायचे. झोपेच्या नादात गाडीतनं सोला कोयते पडले तरी कळत नसायचं. फडात गाड्या पोचल्या. सर्वांनी गाडीला झुंपलेली बैलं सोडून बाजूला बांधली. गाडीवानानं ऊस तोडायला सुरुवात केली, पण हानूचं काहीतरी बिनसलेलं दिसत होतं. रामाधर्माच्या वेळेला त्यांनी बायकोला शिव्या द्यायला सुरुवात केली. शोभा मात्र त्याच्याकडे लक्ष न देता गाडीच्या मागे पुढे काहीतरी शोधत होती, पण ती जी शोधत होती ती वस्तू काही तिला सापडत नव्हती. शेजारी असलेला बाळू हानूला म्हणाला, अरे काय झालं र? का रामा धर्माच्या पाऱ्यात ताव खातोय? अरे कोयताच सापडना. हानू म्हणाला, अरे मग शोभाला का शिव्या घालतोय? अरे तिला कळू नाही का? सामान नीट नाही ठेवायचं का? हां, अरे गाडीत बसलं का लगे अंग टाकून द्यायचं, जरा सुद्धा काळजी करायची नाही. तेवढ्यात शोभा म्हणाली, म्या काय ठेका घेतलाय वय? हां, उठायचं आणि राजाच्या लेकावाने गाडीत बसायचं. तेवढी टेक करायची तर राज्याच्या पोटाला जन्म घ्यायचा ना. शोभे तुझं तोंड आज लय वळवळ करते बरं का. असं म्हणत हानूनं क्षणाचाही विलंब न लावता बाजूला पडलेला ऊस हातात घेतला आणि शोभाला बडवायला सुरुवात केली. अंगावर ऊसाचा फटका पडला तशी शोभा मोठ्यांदा ओरडली. तेवढ्यात त्यांनी 2-3 फटके अजून मारून घेतले. हे शेजारी असलेल्या बाळूनं बघितलं. त्याने हानूला बाजूला ओढला आणि म्हणाला, अरे तुला काय आकलीचा भाग आहे का नाही? हां, कोयता पडला ते राहिलं बाजूला, तिसराच खेळ उभा केला वे. सकाळ सकाळ तिला बडवायला सुरुवात केली वे. टोळीतल्या बाया शोभा शेजारी गोळा झाल्या. शोभाच्या अंगावरचे वळ पाहून हानूवर त्या खवळायला लागल्या. हानू करायला गेला एक आणि झालं दुसरंच. बाळूनं त्याच्याजवळचा कोयता हानूला दिला आणि म्हणाला,
अरे कोयता हरवल्यावर कोणाला तरी मागायचा, ते सोडून असला तमाशा उभा करते तोय. हो चला बायानो, तुम्ही नागा गीत तेल होतू, तुम्ही चला लागा आपापल्या कामाला लागा चला. हे शब्द ऐकताच आशाबाईचं डोकं उठलं आणि बाळूला ती म्हणाली, आम्ही काय आगीत ती आलवतंय सांग बरं. हानूचं आणि शोभाचं भांडण राहिलं बाजूला आणि आशाबाई आणि बाळूची शाब्दिक चकमक सुरू झाली. गंगारामनं त्यांच्या वादावर पडदा टाकला आणि शोभाला म्हणाला, ए शोभे उठ की, लाग त्याला काम करायला लाग, चल उठ. शोभा म्हणाली, करू नाही तर मरू तसाच. रामधर्माच्या पाऱ्यात त्याच्या हातावीस तो पडलाय, गुर्रावानी माणसं बडवतोय तो. गंगारामनं कशीबशी तिची समजूत काढली आणि तिला कामाला लावलं. श्रोते हो, हा होता परशुराम नागरगोजे लिखित 5 या कादंबरीचा 5वा भाग, 6वा भाग. उद्या तोपर्यंत नमस्कार. पण तरीही श्रोते हो, अजूनपर्यंत तुमच्याकडून चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, ही एकच विनंती करतो आणि थांबतो. भेटूयात उद्या 6व्या भागासकट. तोपर्यंत नमस्कार.